नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नाशिक रिजन मधील ऑल इंजिनिअरिंग कॉलेजेस, सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेस के के वाघ नाशिक पासनं तर डायरेक्ट टॉप बॉटमच्या कॉलेज पर्यंत जेवढी काही कॉलेजेस आहेत. ओके, तर त्या सर्वांचे कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे. लास्ट टाइमचे जे रँक्स आहेत तर ते देखील तुम्हाला सांगणार आहे. आणि प्रायोरिटीच्या ऑर्डरने उतरत्या क्रमाने ही लिस्ट असणार आहे. म्हणजे तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवायची आहे ना, आता ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे ना आपला, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कन्सिडर करायचा आहे आणि पूर्ण पाहायचा आहे. त्याचबरोबर व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा, लिंक वगैरे मित्राला वगैरे शेअर करून ठेवा. तुमच्याकडे व्हिडिओ आहे त्याच्यापेक्षा सेव्ह करा ना, सबस्क्राईब करा, नवीन नवीन व्हिडिओज पण तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला पाहूया नाशिक रिजन मधील इंजिनिअरिंग कॉलेज. आता याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे येणार तर पहा, नंदुरबार आहे, धुळे आहे, त्याच्यानंतर जळगाव आहे, नाशिक आहे, अहिल्यानगर आहे. या सर्व जिल्ह्यामधील इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. बरं, ते पाहण्याच्या अगोदर 1 मिनिट तुमचा घेतो आपल्या काउन्सिलिंग बॅचेससाठी. आपल्या काउन्सिलिंग बॅचेसमध्ये तुम्हाला सांगतो, मुलांचा रिस्पॉन्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे आणि त्यासोबत आपलाही त्यांना रिस्पॉन्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. सर्व कामं व्यवस्थित आहेत. ऑप्शन फॉर्म फिलिंग वगैरे सगळं टॉप क्लास चालू आहे किंवा आपली कॉलेजची जी लिस्ट आहे, तर ती बेस्ट लिस्ट असते. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक कॅन्डिडेटला एक विचार करून, विचारपूर्वक निर्णय घेतो आणि त्यानुसार लिस्ट वगैरे बनवून देतो. मग तुम्हालाही हवे असेल, तर माझा हा इथं नंबर आहे. तर एनी टाईम मला इथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा WhatsAppवर कॉल देखील WhatsAppवर तुम्ही मेसेज देखील करू शकताय. तर चला आपण डायरेक्टली काय करूया आता, टाइम न घालवता व्यवस्थित कॉलेजेस पाहूयात एकदा. बरं, आता ही आहे आपली लिस्ट. आता ही वन बाय वन आपण एक-एक कॉलेज व्यवस्थित डिस्कस करूया. याच्यामध्ये काय सांगितलं जातंय तुम्हाला, हा रिजनचा रँक आहे, ठीक आहे. कॉलेजची नावं आहेत. त्यानंतर हा कट ऑफ आहे. हा कट ऑफ आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग लास्ट इयर म्हणजे 2025. ओपनचा हा कट ऑफ आहे आणि त्यानंतर स्टेट मेरिट रँक हा त्याच विद्यार्थ्याचा मेरिट रँक आहे. बरोबर, मग याच्यानुसार क्लिअरली आयडिया येईल की तुम्हाला ते कॉलेज मिळतंय की नाही. बरं. आता व्यवस्थित जाऊया वन बाय वन. के के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड एज्युकेशन अँड नाशिक. नाशिक मधलं के के वाघ हे टॉपचं कॉलेज आहे, के के वाघ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरगाव. संजीवनी कॉलेज इंजिनिअरिंग कोपरगाव म्हणजे अहिल्यानगरमध्ये येतं ते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव. तर जळगावचं हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्याच्यानंतर पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड श्रीकृष्ण एस धर्मक्रंग इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. ओके, नाशिक. हे तिथलं कॉलेज आहे, बेस्ट आहे पीव्हीजी. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेर. आमच्या अहिल्यानगरचे टॉपचे 2 कॉलेजेस कोणते येतात, अमृतवाहिनी आणि संजीवनी. जर मित्रांनो थोडेसे कमी पर्सेंटेज असतील आणि होम टाउन कडे इंजिनिअरिंग करायचं असेल, तर हे 2 ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहेत. कोणते? जर अहिल्यानगरचे स्टुडंट असाल तुम्ही, तर अमृतवाहिनी आणि संजीवनी. नाशिकचे असाल, के के वाघ. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर ते आहे कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक. नाशिकचं कॉलेज आहे. आणि साइड बाय साइड तुम्ही हे कट ऑफ आणि रँक वगैरे पण पाहत चला, म्हणजे स्क्रीनशॉटच घेत चला. ओके, त्याच्यानंतर आता नेक्स्ट जर आपण पाहिलं तर एमईटी भुजबळ नॉलेज सिटी. एमईटी भुजबळ नॉलेज सिटी नाशिकचं हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर आणखीन एक फेमस कॉलेज कोणतं आहे, आर सी पटेल शिरपूर. आर सी पटेल हे देखील एक फेमस आणि चांगलं कॉलेज आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर जळगावचं कॉलेज आहे युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी नॉर्थ महाराष्ट्र. ओके, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट आहे जळगावसाठी. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट अहिल्यानगरचं कॉलेज प्रवरा रूरल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणी. तर लोणीमध्ये हे कॉलेज आहे. अहिल्यानगरमध्ये प्रवरा एज्युकेशन ट्रस्टचं कॉलेज आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर आर एच संपत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडी रिसर्च नाशिक. आर एच संपत नाशिकचं आहे. श्री विले पार्ले, श्री विले पार्ले केलवणी मंडळच इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे. धुळे विलेपार्ले म्हटलं आपल्याला मुंबईचं विलेपार्ले आठवतं, पण नाही. इथं कोणतं आहे हे, धुळ्याचं कॉलेज आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अहमदनगर. अहिल्यानगरचं कॉलेज आहे विखे पाटलांचं. बेस्ट कॉलेज आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर नेक्स्ट आपण जर पाहिलं तर संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर नाशिक. नाशिकचं संदीप फाउंडेशनचं हे कॉलेज आहे. ओके, ते देखील चांगलं आहे. जर कमी पर्सेंटेज असतील तर नक्की तुम्ही हे कन्सिडर करू शकताय. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे नाशिकचं गुरु गोविंद सिंग. गुरु गोविंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर नाशिक. मेन गुरु गोविंद सिंग हे नांदेडमध्ये येतं, पण हे कुठलं आहे, नाशिकचं कॉलेज आहे. ओके, नेक्स्ट नेक्स्ट आहे एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड पॉलिटेक्निक नाशिक. म्हणजे मेट भुजबळ जे नॉलेज सिटी होतं तर त्यांचंच हे कॉलेज आहे, एमईटी इन्स्टिट्यूट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर जर पाहिलं तर श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जळगाव. तर जळगावचं हे कॉलेज आहे. देन नेक्स्ट आहे आर सी पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक सिरपूर. आर सी पटेल हे पुन्हा एकदा आलंय. ओके, देन आहे लोकनेते गोपीनाथजी मुंढे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड एज्युकेशन अँड रिसर्च नाशिक.
तर नाशिकचं हे देखील एक चांगलं कॉलेज आहे, लोकनेते गोपीनाथरावजी मुंढे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नाशिक, संदीप फाउंडेशनचं. देन नेक्स्ट आहे नेप्ती कॉलेज. नेप्तीचं कॉलेज कोणतं आपलं? श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नेप्ती, अहिल्यानगरचं हे कॉलेज आहे. आणि चांगलं कॉलेज आहे, ठीक आहे. म्हणजे अहिल्यानगरमध्ये टोटल आता पाहिले आपण की कोणकोणते आले कॉलेजेस. अमृतवाहिनी आलं, संजीवनी आलं, विखे पाटील यांचं आलं, प्रवाराचं आलं. आणि त्यानंतर 5 नंबरला जे कॉलेज आहे तर ते आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नेप्ती नाका अहिल्यानगर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर नाशिक, मातोश्री कॉलेज आहे नाशिकचं. बरं, ओके. आता तुम्ही कट ऑफ वगैरे ह्याचे हा चला, तर कट ऑफ कमी कमी होत चाललेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चिंचोली नाशिक, विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चिंचोली नाशिकचं कॉलेज आहे. त्यानंतर एस.एन.डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च बाभुळगाव नाशिक, एस.एन.डी कॉलेज बाभुळगाव मध्ये कॉलेज आहे एस.एन.डी. त्यानंतर लेट बापूसाहेब शिवाजीराव देवरे, देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धुळे, धुळ्याचं हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 27 नंबर जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव, जळगावचं जी.एच. रायसोनी कॉलेज आहे, ते पण चांगलंच आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर होनरेबल श्री बबनराव पाचपुते, ओके, बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन काष्टी श्रीगोंदा, श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टी हे गाव आहे आणि तिथं ते कॉलेज आहे बबनराव पाचपुते. ओके. त्याला परिक्रमा ग्रुपचं कॉलेज म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लेट गंभीरराव नातुबा सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक. देन नेक्स्ट आहे ब्रह्मा व्हॅली, नाशिकचं कॉलेज आहे त्र्यंबकेश्वरचं ब्रह्मा व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च नाशिक. देन नेक्स्ट आहे डी एन पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ओके, शहादा नंदुरबार, नंदुरबारचं हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विश्व भारती अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग अहमदनगर, अहिल्यानगरचे विश्व भारती अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आहे. मी पण पहिल्या वेळेस नाव ऐकलंय, ठीक आहे. त्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी जळगाव. त्यानंतर नेक्स्ट आहे शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, ओके, आगसखिंड सिन्नर, सिन्नर म्हणजे हे नाशिकमध्ये येतं, सिन्नर तालुका आहे, नाशिकमधला एक तालुका आहे सिन्नर. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव, जळगावचं कॉलेज आहे. सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ओके, वरवंडी नाशिक मधलं आहे. देन नेक्स्ट आहे श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धोंडीचा, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट रिसर्च नाशिक, जे टी महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फैजपूरचं आहे. त्यानंतर पीजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नंदुरबारचं कॉलेज आहे. मातोश्री आसराबाई पॉलिटेक्निक नाशिक, देन मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घानोरे नाशिक. आता याच्यात जास्त करून नाशिक कॉलेज आहे, नाशिक ही मोठी, नाशिक आणि नगर ह्या मोठ्या सिटीत त्याच्यामुळे जास्त त्यांचेच कॉलेजेस आहेत इथं. देन नेक्स्ट आहे मातोश्री इन्स्टिट्यूट, हे झालं. श्री संत गाडगे बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी भुसावळचं हे कॉलेज आहे श्री संत गाडगे बाबा. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे अडसूळ टेक्निकल कॅम्पस चास, अहमदनगर अहिल्यानगरचं हे कॉलेज आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ओके, अहिल्यानगरचं हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अनिसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळ्याचं हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेवगाव, हे आमचा तालुका शेवगाव हा जो आहे माझा तालुका आहे तिथं, तर तिथलं कॉलेज आहे कोणतं? समाजभूषण एकनाथराव ढाकणे. अगोदर हे पॉलिटेक्निकचं कॉलेज होतं, पण आता त्यांचं इंजिनिअरिंग पण तिथं आहे ना, कट ऑफ वगैरे तर ऑब्व्हियसली कमी आहेच, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तर श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी माळवडी बोटा हे कॉलेज आहे. त्यानंतर मुलाना मख्तर अहमद नावेदी टेक्निकल कॅम्पस माळेगाव, हे देखील एक कॉलेज आहे. त्यानंतर एमकेडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नंदुरबार आणि लास्ट या लिस्ट मधलं कॉलेज आहे जमिया इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज अक्कलकुवा. ओके, तर या पद्धतीचे हे कॉलेजेस आहेत मित्रांनो. आता तुम्हाला काय गोष्ट लक्षात ठेवायची आहे? काय गोष्ट लक्षात ठेवायची आहे? जी याच्यातली टॉपची कॉलेज आहेत तर ती नक्की खरीच चांगली आहेत. हे पहा, पर्सेंटाईल थोडेसे कमी आहेत. मग जर तुम्हाला पर्सेंटाईल किती आहेत ना, ह्याच्यावर तुमची कॉलेजची लिस्ट बनते. हायर पर्सेंटाईल असतील तर तुम्ही हायर साईडचेच कॉलेज तिथे ऍड करायचे, तर म्हणजे के वाघ वगैरे किंवा मेट भुजबळ असेल, त्याच्यानंतर अमृतवाहिनी वगैरे असेल. आणि जर तुम्हाला पर्सेंटाईल लोअर असेल तर तुम्ही एकवेळेस या कॉलेजचा पण विचार करू शकताय. म्हणजे या पद्धतीने आपण पाहिलं की नाशिक विभागामध्ये जेवढे जिल्हे येतात कोणकोणते येतात, नंदुरबार येतोय, धुळे येतोय, त्याच्यानंतर अहिल्यानगर येतोय, स्वतः नाशिक आहे,
त्याच्यानंतर आणखीन हां, एवढे जिल्हे येतात. त्याच्यापेक्षा अजून 1-2 जिल्हे आहेत. तर याच्यामधील पूर्ण इंजिनिअरिंग कॉलेजेस आपण पाहिले. मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. मग व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. एक छोटंसं सबस्क्राईबचं बटन चॅनलसाठी दाबायचं आहे. ऑल द बेस्ट.